नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि गाव सांगा. युवराज ईश्वर बरकडे बचेरी. हा. तर आता किती मेंढ्या आहेत तुमच्याकडे? 50 आहे ते. 50 मेंढ्या आहेत. 50 मेंढ्या आणि 20 पिल्ले म्हणजे 17 80. हा हा. मग ही कसं असतं ह्याचं, म्हणजे कसं तुम्ही फिरस्त आहे का असं बंदिस्त केलंय? आम्ही फ्रेस्ट आहे. हा हा. फिरस्तामध्ये कसं कसं नियोजन असतं ह्याचं? इथून आम्ही दिवाळी झाली काय जातो निघून हम्म, असं चारत चारत चारत. हम्म, हम्म, हम्म. तिथे कसं आहे तर मळाला पण काय चरायला राहत नाही ना, हा हा हा. त्यामुळे आम्ही जातोय खालती निघून. आता तुमचं शिक्षण काय झालंय? शिक्षण काय चौथी झाले, काय येत बी नव्हतं काय. हा हा हा. चौथी. हं. कधीपासून करताय फिरस्त मेंढी? 40 वर्ष झाली. 40 वर्ष झाली. पहिल्यांदा चालू केलं त्यावेळेस किती होतं तुमच्याकडे? तेव्हा लय होती पहिली चांगली 100-150 मेंढर होती पहिली. 150 मेंढर होतं. आता किती, म्हणजे कसं काय कमी कशी काय केली मग? कमी म्हणजे आता माणूस नाही झाला राखायला, कमी काय करायचं. हा 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 हा. मग लय राग असून काय त्याला मग समजायला जाऊन मग काय करायचं. हा 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 आपलं एक जणापुरतीच ठेवली तेवढी. हा. शेती किती आहे तुम्हाला? तिथे 5 एकर. 5 एकर. हा. मग त्यात मेंढ्यांसाठी काय केलंय का नाही तुम्ही? नाही नाही, मग आता ह्याचं नियोजन कसं असतं? सकाळपासून उठल्यावर ना काय करताय? सकाळी उठल्यावर नाही सोडायची, झाडून काढायचं, हम्म पिलेलं चारायचं आणि काय याला पाला घेऊन एक मग सारखे यायचं. ह्याला खुराक वगैरे काय असतं असलं खुराक का? पेंड पेंड देताय तुम्ही? नुसते पेलं मेंढराला नाही. हा हा. आणि बारक्या पिल्लांना काय असते? पेंड नुसते टॉनिक. हा, टॉनिक. आणि हिरवं काय खायला असतं का नाही? हिरवं काय तसं बाबा तुरी हा हा. ते लिंबा कुठं आणता काय कसं? रानात तुम्ही केलंय तुमच्या स्वतः आमच्या रानात? रानात जायचं. हा हा. मग असं सोडल्यानंतर परत कसं असतंय परत? सोडल्यानंतर काय ना नुसती मळाला चारणार नाही. हा हा. तुमच्याच रानात असते ते का बाहेर दुसऱ्याच्या नाही रानात? आपल्या आपल्याच रानात आपापल्या रानात. मग तुमच्या रानात एवढं म्हणजे इकडं हे होतं, भागतंय का तुमचं? बघतोय. हा. आणि मग आता काय रानला वगैरे जाता तुम्ही म्हणता, कसं असतंय तिकडं? तिकडे कसं आहे प्रत्येकाची 20 एकर कोणा 15 एकर असं तिकडे रानावर मोकळी असते ना, हम्म हम्म हम्म. तिकडे काय अडचण नसते कोणा चारायला. हम्म हम्म हम्म. मग तिकडे जाताना तुम्हाला काय अडचणी वगैरे येते त्या? अडचण म्हणजे काय असंच, तुम्ही एका शेतकरीच करणार हा हा त्याला दादा बाबा करून होय म्हणून तुझं खरा म्हणून जायचं निघून त्याला हा. काय. कशासाठी तू म्हणत होती, काय विषय? मग आता काय त्याला भांडत बसता का आता? हा. म्हणजे कशा संदर्भात अशी भांडणं वगैरे काय काय होतं? आता काय ते रान गेल्याच भांडणं दुसरे कशासाठी. हा हा तर कसं तुमच्या रानात आली, हा तुम्ही काय 4 शिवाय देणार हा किंवा 1-2 हाणणार, हा हा. तुम्हाला दादा बाबाच करायला लागते. मग आता एवढं झाल्यावर पण तुम्ही गप्पच? मग आता काय करा आपण, जा काय झालं हा हा तिथं तुला जाऊन धरा येत नाही शेतीला त्याच्या. हा हा हा. त्यांना ही म्हणून जेवढं म्हणजे तुम्हाला अडचणी वगैरे येते त्या गोष्टी मग असतात. असं अडचण हो. तुम्ही इकडे गावाकडे मग किती दिवस असताय? गावाकडे 3 महिने, 3 ते 4 महिने. 3-4 महिने. मग 4 महिने इकडं चाऱ्याचं जरा थोडं हीच होत असेल. चारे नाही होत अडचणी, पाऊस हा. पडलेला असतो ना, तर हा. कमी होत नाही. साधारण कुठल्या महिन्यात तिथनं तुम्ही हलता? आता ही दिवाळी नंतर. हा, दिवाळी नंतर. दिवाळी नंतर इकडे जरा काय म्हणजे एक 15 दिवसानं. हा, म्हणजे दिवाळी नंतर इकडं खायला वगैरे कमी होतं का, काय होतं? इकडं माळ वाळते ना, समजा कुसाळच होते हो. हा हा त्या माळाला मग काय डोंगरात काय नाही ना, हा हा हिरवं राहतच नाही काय. हा हा. इथनं निघताना कसा तुमचा रूट असतो, जाताना कसं जाता? म्हणजे एकदम सगळे मेंढर घेऊन जायचं असतंय का एक एक गाव करत असतंय? आणि ते नेताना आता इथनं तुमचा? आम्ही 6 जण जातोय बा. हा हा 6 जण, 6 बिराड, हा. 6 खांडव 6 खांडव एकत्र असतात तुमचं? एकत्र जायचं पार तुळजापूर पर्यंत. हा 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 तिथून खालतं मग पुन्हा 2-2 होणार. हा हा. म्हणजे वेगवेगळे होणार. वेगळे वेगळे होणार. तिथनं वेगवेगळं का बरं असं, एकत्र काय? तिथं एकत्र भागत नाही समजायचं ना, हा हा रान रिकामी नसते. हा 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 रान रिकामी पार शिमग्यापासून पुढं होते. हा हा हा. मग आता एखाद्या शेतकरी तुम्हाला तुमच्या त्यांच्या रानामध्ये बसवायचं म्हणजे असं काय त्यांना फायदा काय होतो त्यापासून? त्यांना फाता खाताचा आहे, दुसरं काय आहे? हा हा हा. दुसरं काय नाही. मग त्याच्या बदल्यात तुम्हाला काय भेटतं? ज्वारी का? दिली. हा, ज्वारी. किती असतंय, कसं असतंय त्याचं? ज्वारी आम्हाला 2 पाहिले. 2 पाहिल्या एका म्हणजे ह्याला? दोघाला 2 खांडव्याला. 2 खांडव असलं का 2 म्हणजे पाहिले. जास्तीत जास्त हे. आता जर एक मरजड वगैरे काय कसं असतं याचं? मर जर आल्यावर मग त्याला काय औषध आणायची, इंजेक्शन करायचं आपण स्वतः. मेडिकलला जाऊन जे आपल्याला औषध लागते तेवढं घेऊन यायचं. डॉक्टरच्या सल्ल्यानं असतंय का असं तुम्ही नाही स्वतः? मग एखादं जर झालं तर मग डॉक्टर बी बोलवायचं. हा मग ते डॉक्टर लिहून देईल ते औषध आणायचं. साधारण आजारी पडण्याचं म्हणजे काय काय होतं असं तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल आता त्यात? आजार याला सांगू शकत नाही आजार याला काय. हा हा आता आपण चांगला आहे का हा. थोडक्यात आपला आजार काय तू आपल्याला माहिती आहे. हम्म. तसं हे आजार आहे.
मग तुम्ही टॉनिक कसं देता त्याला म्हणजे? टॉनिक पंपर 5 मिली 10 मिली. हा 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 हा. त्यानुसार म्हणजे तुम्हाला ते हीच झालंय की बाबा एखाद्या आजारी पडल्यानंतर काय करायचं काय नाही. त्याला मग इंजेक्शन 3 मिली मारायचं, 4 मिली. हा हा पेनिशियन काय हा मेगलोडच्या बाटल्या द्या, हा हा हा. असल्या मारायचं. आता तुम्ही तिकडे जाताय मग कुठपर्यंत जाता? किती दिवस खिलारी साधारण? खिलारी हं? खिलारी पर्यंत. खिलारी किती लांब आहेत ना ते? इथनं 200 किलोमीटर आहे. 200 किलोमीटर. हं. आता तिथपर्यंत जायला साधारण किती दिवस तुम्हाला 1 महिना जातात? लागतो. महिना जातो. हं. मग एवढं लांब कशासाठी जातात म्हणजे? आता कसं आहे आधुनिक पद्धतीकडं आता बंदिस्त पण करते ते, मग तुम्ही बंदिस्त करत नाही काय विषय? बंदिस्त तिथं चाराच पुरत नाही, तिथं काय पुरावं? पाणी नको द्यायला हम्म, चारा. हम्म, त्याला चारा बक्कळ लागतोय करायला. हो. हम्म, 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 रान थोडं आपलं आणि त्या चारा कुठं करायचा आणि मग खायचं काय चारा ह्याला काय जगवायचं हम्म. असा विषय. त्याच्यामुळे तुम्ही तिकडे हे करताय, आणि तिकडे त्यामुळे बंदिस्तच जास्त परवडत नाही असं म्हणतात. नाही. बंदिस्त परवडतं का असं बंदिस्ती फिरस्त परवडते परवडतं? की फिरस्ती परवडते म्हणजे बंदिस्ती परवडायला काय त्याला चारा असल्या परवडते बंदिस्ती. हा पण ते आता आपल्याला चारा नसल्यामुळे आता बंदिस्ती आपल्याला परवडत नाही ना. हा 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 मग हे असंच परवडते. हा हा. आता आता सध्या तुमची बारीक मोठी शेळ्या पण तुमच्या आहेत, त्या शेळ्या किती आहेत का? शेळ्या 15. हा हा. शेळ्या ही सगळं मिक्स केलंय. ही कुठल्या जातीच्या मेंढ्या आहेत? हे मेंढ्या माटकासाठी. माडग्यामध्ये प्युअर माडग्या? माझी प्युअर नाही ते एवढ्याच. हा. मग कशा आहेत त्या म्हणजे? प्युअर आहेत त्या का क्रॉस मध्ये आहेत त्या का? क्रॉस मध्ये बी क्रॉस मध्ये शेळ्या आहेत. हा 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 एवढे प्युअर माटकाच्या मेंढ्यामध्ये हा हा. म्हणजे मिक्स आहे. मिक्स आहे सगळं. हा. मिक्स आहे बरोबर. तर आता ह्याचं सरासरी धरलं तर तुमचं ह्याची विक्री वगैरे कसं करताय काय? म्हणजे हिथं असताना काय विक्रीचा विषय होतो का? इथं गावाला असताना होतो की ते. हा हा. इथं कशा जाते त्या तुमच्या म्हणजे? किलो विकता का नाही नगा नाही असं विकता का बाजारात निघतो आम्ही. बाजारात नेऊन विकता? मग त्याला बऱ्यापैकी कसा दर असतोय काय? काय ते आता माल बघून बाहेर हम्म, हम्म. करायला. साधारण 3 महिन्याचं जर पिल्लू असेल तर किती पर्यंत 3 महिन्यात बी निघते 10,000 पर्यंत. 10,000 पर्यंत एक? 10-11 पर्यंत निघते. हा हा. जर आता इकडं खायला नाही म्हणता, जरा खायला कमी असते, मग तुम्ही तिकडं काळारानला गेल्यानंतर तिकडे काय फरक पडतो का तिकडे विक्रीमध्ये? की 13, 14, 15 पर्यंत. हम्म, हम्म, हम्म. पण तिकडे गेल्यावर जरा अडचणीचा विषय जास्त असतो. अडचणी विषय ना तिकडे बाबळे बारा हे गावते. हा तुझी राहणं गावते हरभऱ्याचे. हा 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 त्यामुळे तिकडे चरा जास्त गावते. हो. हा 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 आपण जरा पेंड दूध जर पाजलं हा तर ती चांगली तयार राहते ना. हा हा चांगली तयार कंबरला जर घट राहिलं हा मग त्याला पैसे येत. हा हा आपलं कुकरूचं घट नाही कंबरला तर मग त्याला पैसे कसे येतात? हा हा. असं आहे. आता तुम्ही तुमचा जे संसार सट असतो ते कसा नेता तुम्ही? काय असतं? गोड्यावर. घोड्यावर. हा. सगळं एवढं मॅनेज करायचं म्हणजे हे नाही, एका माणसाचं तरी काम नाही. किती जण साधारण घरात? दोघं जात दोघं हा. म्हणजे तुम्ही आणि तुमची मालकी. मालकीन दोघ जण असतात. मग आता काय वाटतं इथनं पुढं तुम्ही एवढे हे केलंय, तुमच्या पुढं पण अजून आता तुम्ही कधीपासून करताय? जवळजवळ 30-40 वर्ष हा. झाली करताय. आता इथनं पुढं पण चालू ठेवणार कसं काय? आता इथनं पुढे आपण आता काय मग 12 टाकले आता कोण चालू पोर ठेवते काम आहे आपल्याला. हा हा हा. मला हे मोडच खेळायला जाणार आता हे. हा हा मोडत मोडत जाणार. हा. आता ही तुमची जी ही डबचा मळा म्हटलं जातंय, तर ही किती दिवसापासून इथं स्थायिक आहे? आणि ह्याचं जरा काहीतरी वैशिष्ट्य होतं पहिलं की? लय दिवसापासून आहे हा हा ही. मला कळत नव्हतं त्याच्या आधीपासून आहे. हा 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 मला आपलं काय कळतंय असं तर हे आहे. हा 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 मी मला कळतंय असं इथं पोपट बारकी होती त्याला दरवाजा नव्हता काय नव्हतं. हा बोरले काटाडे लावायची जायची. हा. दरवाजा पण लावत नव्हती, सगळं दरवाजे नव्हतंच. मोकळच होता, मोकळीच होती मोकळच समजा. ठेवायचे. बरोबर आहे. त्याला कोण नाही त्यात काय कोपटात काय त्याला कसं वासर यायचं मग कोणी यायची अशी रामशी यायची का हा याची उन्हाळ्यात येऊन हा कोणा जरा कोपटा चौकट असेल ते चौकट काढून न्यायची. हा हा. काय वास कोणा असेल ते काढून न्यायची अशी करायची. मग तुम्ही परत तिकडून आल्यावर अजून? पुणे आल्या मग ती इथल्या गावातल्या रामशाला म्हणलं का हा आमच्या असं नेले वस्तू हा मग ती चौकशी करून आम्ही परत येतो. हा हा. मग तुम्ही आल्यानंतर अजून ती परत बनवायचं सगळ्या गोष्टी करायचं? पुणे अजून आहे असं बनवायचं. हा हा हे आता पहिलं कोपार होतं बोरले काट्याचं वाढ होतं हा 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 ते आता बंद झालं. हा 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 आता कुठंच बघायला नाही वाढत. हा हा. आता सगळं तुम्ही डेव्हलप बऱ्यापैकी तरी आता डेव्हलप झालंय पहिल्यापेक्षा? बऱ्यापैकी मग शेड शिवाय दुसरं काय नाही. हा 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 प्रत्येकाचं शेड जायला. हा. पण काय वाटतंय आता शेड मध्ये आणि त्या घरांमध्ये या घरामध्ये तुम्हाला कसं वाटतं की ती म्हणजे गरज आता आहे? भारी वाटतंय म्हणजे पहिलं पावसात भिजत होती ना. हा 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 आता पावसात भिजत नाही. हा हा.
आला पाऊस का की शेड मध्ये आता काळाला तिकडे गेल्यानंतर खिलारी वगैरे तिकडे गेल्यानंतर तुम्हाला पावसा पाण्याचं हे ते मग कसं तिकडे करतात तुम्ही? तिकडे पावसा पाणी मिळतो पावसातच हा 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 फक्त आपण तेवढी कोप करायची हा हा ओसवाली करते का हा त्या पद्धती कोप करायची हा त्याच्यावर बसायचं एका रानामध्ये किती दिवस असं काय मुक्काम? 4 2 4 3 दिवस एका करायला 4 दिवसाच्या पुढे मग आपण थांबायचं नाही. नाही. हा हा हा. बरोबर आहे. आपल्याला खायला गावलं तर थांबायचं खायला नसेल का वीज चाललं तर ते पुढे उठून दुसरीकडे बसायचं मग पुढच्या ह्याला जायचं. हा दुसरी नाही तिथंच ही बंधारा आहे का हम्म. त्याला चिटकून इकडे बंधाऱ्याला बसायचं पण दुसरीकडे बसायचं आणि आता जर सगळं म्हणजे जाताना तुमचं किंवा किती दिवस जातात वर्षभर तिकडे एक असतात? महिना जातो नाही नाही तिकडे किती दिवस असतात? तिथं पण 4-5 महिने तिथं असतं. 5 महिने तिथं हा आणि परत यायला अजून एक तिथून महिना. यायला पुणे 2 महिने लागतात हा तर आता तिथं तुम्हाला एकंदरीत सगळं 5 महिन्याचं उत्पन्न नफा किती भेटतो आणि तिथं नफा म्हणजे काय आपल्याला ज्वारी तेवढी भेटते हा हा नाही पण एकंदरीत असं उत्पन्न किती भेटते तुम्हाला त्यातनं किती पैसा फायदा किती होतो? पैसा म्हणजे काय आपण कोकरी केलं तेवढंच फायदा हा काय 1 लाख 2-3 लाख 4 लाख असं एवढंच हा हा त्याच्यावर नाही हम्म. आपला खर्च जाऊ ना खर्च त्याच्यामध्ये काय आहे तुमचा? खर्च आपल्याला जर ज्वारी जर मिळली हा की तेल मीठ हा. काय बाजार हाट हे आपल्याला जाते ना हा एकंदरीत त्याला आणि ही मरजड आहे किंवा या आजारी पडते ह्याला पण काहीतरी खर्च होत आणि असतो. त्यातनं तरी चांगलं 1-2-1.5 लाख तर जातोय खर्च आपला हा, समजा हा. इथं माघारी येईस्तोपर्यंत. हा हा समजा पेंट काही मर्जर झाली का हा तर 1.5 लाखाच्या आसपास जाते हा. बजेट एक सीझनला पैसे किती महाग पडतात तुमचं? एका सीजनला काय 2-3 लाख पडते 2-3 लाख रुपये तुमचं यूज तर महाग पडतात. माघारी हा, हा. तर धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून एक आम्हाला छोटीशी मुलाखत दिली. धन्यवाद